तर जालन्यातून निवडणुकीच्या रिंगणात मी उभा राहूनही दानवे निवडून येणार असते, दुसऱ्या उमेदवाराला पाठिंबा देऊन रावसाहेब दानवेंना पाडू असं म्हणत आमदार बच्चू कडू यांनी निवडणुकीतून माघार घेत असल्याचे संकेत दिलेले आहेत। भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी शेतकऱ्यांना साले म्हटल्यानं अचलपूरचे आमदार बच्चू कडू यांनी दानवेंविरोधात निवडणूक लढवण्याची घोषणा केली होती। त्या दृष्टीने जालन्यात बच्चू कडूंनी संवाद बैठकीचं आयोजन देखील केलं होतं। आमचं लक्ष हे फक्त दानवेंना पाडायचं आहे, मात्र समीकरणात जर मी उभा राहिल्याने दानवेंचा विजय होत असेल तर दुसऱ्या कोणाला पाठिंबा देऊन दानवेंना पाडणार असल्याचं बच्चू कडू यांनी म्हटलंय। दरम्यान अर्जुन खोतकरांनी आमच्यासोबत दगाफटका केला असल्याचं बच्चू कडू यांनी स्पष्ट केलेलं आहे। असं काही स्पष्ट मी केलेलं नाही आहे। आखरी आमचं लक्ष मी मगाशी सांगितलं तर दानवेला पाळायचं आहे। दानवे पळण्यातच खरं तर आमचा विजय आहे। आता मी उभं राहून जर पळत असन 100% आपण उभं राहू, पण समीकरणात जर मी उभं राहिल्यानंतर ते निवडून येत असन तर मग कोणाला पाठिंबा देऊन त्याच ताकदीनं दानवेला पाळण्यासाठी प्रयत्न होणार। उभं नाही राहिलो तर दानवेच्या घरापासून जो निवडून येणारा उमेदवार आहे त्याच्या प्रचारासाठी सुरुवात करू, पण दानवे पाळणार याच्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही। दानवेला पाळणार एवढं नक्की आहे। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी TV9चं YouTube चॅनल सबस्क्राइब करा, बेल बटन दाबा। ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा tv9marathi.com।